दिला आणि आमचे बालूशेठ मालिकावीराचे पुरस्कर्ते तर त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। तर नक्कीच अण्णा नेहमी आम्ही पाहतो मग बाळूशेठ असतील आज विलासदादांवर भरभरून प्रेम करणारे अगदी आम्ही निवेदक म्हणून स्पर्धा सांभाळली मात्र एवढे पाहुणे आम्ही पाहिले त्यांच्यावर प्रेम करणारे मग प्रत्येक क्षेत्रातील कला क्रीडा सामाजिक राजकीय वारकरी संप्रदाय अनेक मंडळींची उपस्थिती पाहिली। आपण इथे आलात अमूल्य वेळ दिला काय म्हणाल स्पर्धेबद्दल आणि आज काय संदेश देणार? मी अण्णानंतर पुन्हा बाळूशेठ यांच्याकडे सुद्धा वळणार आहे। विलासदादांचं आता कौतुक तुम्ही बघितलं कारण की त्याही त्यांच्या पूर्ण पर्जादा पूर्ण टीमचा कौतुक केला। मग तेच विलासदा आहेत कारण की कधी असाच माणूस असावा ना असाच एक नेता असावा का ते आपल्या सर्व टीमचा मान सन्मान घेतात वाढवतात आणि त्यांना जास्त शुभेच्छा देतात। आणि खरं आता काय आता माझ्यासाठी एक चांगला योग आला कारण की विलासदाडे आम्हाला मान देऊन इथे बोलवला मी त्यांचाही आभार मानेन आणि आज आम्हाला दोघांना एकदम मान भेटला आहे आम्ही दोघं एकदम बरोबर आलो आहे मग बालूशेठचा पण मी त्यांचाही आभार मानेन याच्यामध्ये। तर नक्कीच विगर गावातील आणखीन एक रत्न ज्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव लायन ग्रुप बाळूशेठ अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाहतो मात्र आज विलासदादांच्या नावाच्या स्पर्धेमध्ये साई स्टारला आपलं खूप मोठं योगदान असतं। आज मनोगत मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही तुमच्याकडे नक्कीच येऊ। नमस्कार। आज साधारणतः 4 वर्षापासून आम्ही लायन ग्रुपची इथं एंट्री करतोय पण काही कारणास्तव यावर्षी आमचे मित्र रविभाई शेळके यांचे भाऊजींचं निधन झाल्यामुळे आम्हाला इथं जोशाने येता आलं नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही 200-150 गाड्या घेऊन इथं नक्कीच येऊ आणि खूप सुंदर आयोजन आभारी सर्वांचं। तर नक्कीच मी अण्णांचं धन्यवाद देईन प्रभुदास अण्णा भोईर आणि त्यानंतर आमचे बाबा किंग शशिकांत पाटील साहेब असेल यांचा आम्ही धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा आपण अमूल्य दिलेल्या वेळाबद्दल आपले सर्व सहकारी यांचा आम्ही धन्यवाद देतो। जर चुकून कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो आणि आज दादांच्या स्पर्धेसाठी आपण आलात अमूल्य वेळ काढून तर एकदा मनापासून धन्यवाद। दोन्ही मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। पाहतोय प्रभुदास अण्णा भोईर वाहतूक संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि ज्यांच्याकडून या स्पर्धेला 25,000चं आर्थिक सहाय्य त्यानंतर लायन ग्रुपचे संस्थापकीय अध्यक्ष ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेला मालिकावीराचं स्पॉन्सर मिळाले त्यानंतर आमचे बाबा किंग असतील शशिकांत पाटील 5,000चं आर्थिक सहाय्य सर्व दानशूर दात्यांचं धन्यवाद देतो। साईनाथ पाटील कृष्णा पाटील आणि यशवंत फडके आमचे मान्यवर यांचं आगमन झाले। मी प्रयाग सिटीचे आमचे सर्व पाहुणे त्यांची दिलगिरी व्यक्त करेन बराच वेळ तुम्ही इथे बसता आम्हाला माहिती आहे दाद्यांचा एक भव्य सन्मान होणार आहे आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो का आम्ही तुमच्याकडे सुद्धा येणार आहोत। यस काही क्षण प्रेक्षकांची माफी मागतो आपण वळूया फोकस सुद्धा आम्ही करणार आहोत मॅचकडे कारण आम्ही पाहतो मालिकावीराचे पुरस्कर्त्या लायन ग्रुपचे आम्ही पाहतो संस्थापकीय अध्यक्ष बाळूशेठ आम्हा सर्वांचे आधारस्तंभ साई स्टारचे आधारस्तंभ आणि पाहतो विलासदादांच्या या स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान मग प्रभुदास अण्णा भोईर असतील वाहतूक संघटना अध्यक्ष आणि अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो आद्य क्रांतिकारवीर वासुदेव बलवंत फडके संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि नैना संघर्ष समितीसाठी नेहमी धावून येणारे व्यक्तिमत्व अर्थातच आम्ही पाहतो
समाजसेवक नामदेव शेठ फडके साहेब यांना सुद्धा आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये. नैना संघर्षाची सर्व समिती ज्यांनी स्थापना केली ते बाळाराम फडके असतील, वामन शेठ शेळके असतील आणि अतिथी कक्षामध्ये पाहतोय राजेशजी केनी साहेब, एक शिक्षित व्यक्तिमत्व, चिटणीस, माजी उपसभापती, त्यानंतर नैना संघर्ष समितीसाठी योगदान देणारे शेखर शेळके साहेब आणि शिवविख्यात नैना संघर्ष समिती आणि समाजासाठी अहोरात्र मेहनत करणारे संजयजी गरज साहेब काळुंद्रे यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर ग्रुप ए चा महत्वाचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्व अतिथी मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक धन्यवाद. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी साई स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. थँक्स अ लॉट. धन्यवाद. धनंजय दादा आपण थांबा, आपला सुद्धा सन्मान बाकी आहेत. मात्र आज साई स्टारचे जवळचे नेहमी. तर धनंजय दादा पाटील या आपला सन्मान बाकी आहे. माजी उपसरपंच या महेंद्र दादांच्या वतीनं आम्ही विनंती करतो आपल्याला. काल सुद्धा उपस्थिती पाहिली. धनंजय दादा पाटील एक असं व्यक्तिमत्व, प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व, निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी, युवा वर्गांचे आधारस्तंभ राहिलेत. चिपळे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व धनंजय आम्ही पाहिलं असेल. सन्माननीय अतिथी आमचे मान्यवर, मी महेंद्र दादांना विनंती करेन त्यांचा आपण सन्मान करतो. तर नैना संघर्ष समितीचे आमचे सर्व पदाधिकारी आपण पाहतोय प्रचंड अहोरात्र मेहनत करणारे राजेशजी केनी साहेब असतील, आमचे वामन शेळके असतील, मग बाळाराम फडके असतील, शेखरजी शेळके असतील, योगेश फुलोरे यांचं सुद्धा इथे आगमन झाले, संजय गरत असतील, त्यानंतर महादेव शेळके या मान्यवरांचा सुद्धा आम्ही आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. आणि आज विलासदादा फडके यांच्यावर प्रेम करणारी ही सर्व मंडळीत आणि बऱ्याच वेळ ते सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. प्रयाग सिटीचे आमचे सर्व पाहुणे त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो. भरपूर वेळ स्पर्धेचा आनंद तुम्ही घेतात, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आता काही वेळ आम्ही मॅचकडे थोडं कॉन्सन्ट्रेट करतो आणि ऐकूया आपण आमचे शिवविख्यात प्रसिद्ध समालोचक बेलवलीचे उपसरपंच दिनेश पाटील सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. माणुसकीच्या आधारावरती सगळ्यांचा लाडका व्यक्तिमत्व बनलेले विलासदादा फडके यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातर आलेली ही सगळी दिग्गज मंडळींचं करूया आपण सहर्ष स्वागत. राजाजी केणी साहेब यांच्यावर उपस्थित आहेत. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, राजकारण आणि समाजकारण याचा सुवर्णमध्ये साधत या माणसानेही आपल्या आयुष्यामध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. ते माजी सभापती, माजी उपसभापती आणि आता मात्र विद्यमान सरचिटणीस राजाजी केणी साहेबांचं सहर्ष स्वागत. 3 रन्स या बॉलवर मात्र आल्या. पहिलं षटक कमालीचं राहिलं, फक्त धावा आल्या तिथे 5. सुशांत मोकल
पाहुण्यांचं विशेष स्वागत. आणि या सामन्याकडे मात्र सगळ्यात मोठी विकेट हरेश गावंडीपाट. एका दिग्गजानं दुसऱ्या दिग्गजाची केलेली शिकार पाहतोय. दोन दिग्गज, मोठा अनुभव ज्यांच्या पाठ्याने पोटी आहे. दोन दिग्गज ज्यानं रायगडकरांच्या गळ्यातील ताईत बनण्याचा अभिमान फटकावलाय. एका बाजूला रायगड भूषण गोलंदाज सुशांत मोकल, ज्यानं हरेश गावण सारख्या ताकदवान फलंदाजाला केलं बाद. एक मोठी विकेट आहे. सुपर 6 मध्ये जाण्यासाठीची ही शेवटची लढत. बाईकचा खेळ पुन्हा एकदा निवेदन करतोय, विनंती करतोय आणि विनंती करून तुम्हाला टिप्सही सांगतोय की फक्त हा शेवटचाच सामना असेल त्याच्यामध्ये बाईकच्या धावा आणि पॉइंट्स मोजले जातील. एकदा का ट्रॉफीसाठी क्वालिफाय झालात की बाईकच्या धावा, बाईकचे पॉइंट्स इथे मोजले जाणार नाहीत. पुढील सगळे सामने जसे तुम्ही ट्रॉफीला क्वालिफाय होणार ना, 3 षटकांच्या खेळवले जातील. याची नोंद घ्यायची आहे. सुशांत मोकल गोलंदाजीच्या मार्कवर नवीन फलंदाज मात्र रोहित म्हात्रे. अजय म्हात्रे पेन यांच्याकडून सुद्धा या दोन्ही संघांना शुभेच्छा येत आहेत. अजय तुमचंही विशेष स्वागत. फुलटॉस बॉल, मिडविकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलेल फेकेल. तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट केली गेली. अनेक दिग्गज मंडळी आपण पाहिली. शर्तीचे प्रयत्न इथे मात्र या सामन्यामध्येच राहतील. कारण इथून जिंकेल ना त्याला मात्र एक तरी ट्रॉफी उचलण्याचा बहुमान मिळेल. त्याच्यामुळे ट्रॉफी उचलण्यासाठी, ही ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक जण शर्तीचे प्रयत्न करतोय. काय खेळ राहिलाय आज. आज धावांचा पाठलाग थोडासा चाचपडलाय. 34 धावा डिपेंड झाल्या, 25 धावा डिपेंड झाल्या, 44 धावा ही डिपेंड झाल्या. स्विचचा हा फटका निलेश पाटीलचा धाव देऊन जाईल फक्त आणि फक्त 1. मागच्या सामन्याचा सामनावीर ज्यानं 4 षटका ठोकत 29 धावा जोडल्या तो मात्र किशोर शिनारे ठरलाय मागच्या सामनावीर. मी विनंती करेन आदरणीय राजेशजी केनी साहेब, माजी उपसभापती, त्याचबरोबर सरचिटणीस शेतकरी कामगार पक्षाचा विनंती करतोय. आणि खऱ्या अर्थानं जाणीव सामाजिक सेवा ही संस्था चालवणार एक आदर्श समाजसेवक राजेशजी केनी साहेबांच्या शुभ हस्ते ते मात्र मागच्या सामन्याचा सामनावीर हा किताब किशोर शिनारे याला देण्यात येईल. तत्पूर्वी मात्र मैदानावरती रोहित म्हात्रे बरसला. सुशांत मोकलला त्यानं दाखवला आसमान, ठोकलाय षटकार. सूर्य मागच्या 4 सामन्यामध्ये पाहिलं ना सागर, तर पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्या, परंतु जेव्हा त्या आल्या 30 जशा क्रॉस झाल्या ना की लगेच 35 बनतात, 40 बनतात आणि डिपेंड झालेत. त्याच्यामुळे इथे जर विचार केला ना तर खऱ्या अर्थानं गावदेवी 11 कळवे संघाला धावा रोखाव्या लागतील. कारण 30-35 धावा रोखल्या गेलेत. परंतु एक नवा डाव आहे आणि तो नवा डाव जिते संघ आपल्या परीनं चांगल्या रीतीने मांडतोय. हरेश गावण परतलाय, परंतु रोहित म्हात्रे, निलेश पाटीलनं हा डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र सुरू केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 प्रकार धावा लागलेत, त्यात तब्बल 16 धावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ. अनेक दिग्गज मंडळी, लढवय्या मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. तर सन्माननीय विष्णू फुलोरे साहेब यांचं इथे शुभ आगमन झाले. आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आपण पाहतोय, शंभू बैलाचे मालक योगेशजी फुलोरे भोकरपाडा यांचं आगमन झाले. तर वेळात वेळ काढून आलेले आमचे वामनजी शेळके साहेब आणि महादेव शेळके साहेब यांचा आम्ही एक सन्मान घेतो. मी महेंद्र भगत साहेब यांना विनंती करेन. खऱ्या अर्थानं नैना संघर्ष समितीची स्थापना केली ती बाळाराम फडके, मग वामन शेठ असतील. मात्र हे कार्य पुढे सतत सुरू ठेवण्यासाठी अहोरत ज्या व्यक्तिमत्व आपण पाहिले, आज सर्व नैना संघर्ष समिती असं म्हटलं जातं का 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीचे आम्ही पाहतो. युवा नेतृत्व सन्माननीय मग राजेशजी केनी साहेब असतील, शेखर शेळके साहेब असतील, या मंडळीनं आज समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो यासाठी अन्यायाला वाचा फोडणारे आणि अन्यायासाठी रस्त्यावर उतरणारी नैना संघर्ष समिती आणि आज त्या सन्माननीय व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान होतोय. धन्यवाद. फक्त मनाने नाही तर पैशानेही करोडपती असलेले आदरणीय वामनजी शेळके साहेब यांचा शुभ सन्मान इथे होताना पाहतोय. निष्ठावंत,
वेलकम बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा क्रिकेटकडे रुजू होऊया. दीक्षितच्या बॉलला मात्र हवेत उडवलाय, फटका फसलाय. फसलेल्या फटक्यावर आणखीन एक फलंदाज निलेश पाटील बॅक टू डग आउट लागोपाठ. आज हा असाच खेळ राहिलाय सागर. आज संपूर्ण रजनीमध्ये पहिला सामना सोडल्यानंतर असाच खेळ राहिला. धावा नाही बनल्या, पहिल्या 2 षटकामध्ये धावा नाही बनल्या, तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये बनलेल्या 10-15 धावा 30-35चं आव्हान सेट होतं आणि मग मात्र तिथे धावा वाचवल्या गेल्या. एक जुगाड आज आपण मात्र मंचावरती आपण या मॅचमध्ये पाहिला. पहिल्यांदा मला वाटलं की हरेश गावाने आणि टीमची रणनीती नेमकी काय ही कळली नाही. टी शर्ट्स उलट्या हा नवा गणित त्यांनी मांडला. दाभोळकर धावा 16, 2 बाद 16 धावा. नरेंद्र भोपी हडिगांचा मगाशी आम्ही खऱ्या अर्थाने उल्लेख केला. राजकारण नाही तर समाजकारण आणि खऱ्या अर्थानं बालवंतदादा फडके यांच्या सदैव सोबत राहणार रायगड जिल्हा प्रवक्ते म्हणून राहिलेत. आपल्या आवाजाची तोफ त्याने कायम दाखवली आहे. त्यांचं मात्र आपण करूया सहर्ष स्वागत. चला सामना सुरू करा. दीक्षित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर वेलकम स्वागत. प्रवक्त्यांचं आपण करूया स्वागत. वेलकम सर. आयुष्य प्रत्येकाला मिळतं, परंतु खऱ्या अर्थानं राजाजी केणी सर इतकंच सांगेन की उरलेलं आयुष्याचं अवशेष होण्याच्या अगोदर काहीतरी विशेष करूया. त्याच्यामुळे ते विशेष केलं ना की मान सन्मान राहणार तुम्हाला. रक्तगट कोणताही असू दे, रक्तात माणुसकी असायला हवी. काय सुंदर बॉल राहिलाय. असाच काहीसा खेळ. पहिल्यांदा वाटला की धावा कमी होती, धावा इथे पाठलाग होईल, पण आज या धावपट्टीनं मात्र कंप्लीट गोलंदाजांच्या प्रेमात पडण्याचं भाग्य पटकावलंय. या मैदानावरती बरंच काही घडलंय आज. बऱ्याच दिग्गजांना घरचा आहेर मिळालाय. अतिशय उत्तम दर्जाची क्रिकेट इथे पाहिली आहे. हरिग्राम संघाने केलेली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून फिरकीचा ताल धरण्याचा प्रयत्न होता. इथे फेकाफेकी जरूर होतीये. बॅकअप चांगला. वाईटची एक रन येईल. प्रवीण सरांचा इशारा येतोय की खऱ्या अर्थाने एक्स्ट्राची रन 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2.2 ओव्हर्स कंप्लीटेड. गोट्याच्या डोक्यात बरंच काही चाललंय. त्या दोघांनी मिळून रवी म्हात्रे आणि गोट्यानं बरीचशी चांगली पार्टनरशिप या मैदानावरती केली आहे. 35-40 हे चांगलं चॅलेंजिंग आव्हान आज बनलंय. फटका चांगला आहे, फ्लॅट फटका आहे. क्षेत्राशी तिकडे तैनात आहे लॉंग आपला. मैदानामध्ये जुगलबंदी आणि मंचावर सुद्धा जुगलबंदी. बॉल हवेत पुन्हा एकदा राहिलाय. 1 बाउन्स झेलला जाईल. शतरक्षक मात्र उचलेल फेकेल. तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट केली जाते. समीर आणि रोहित आपल्या संघासाठी लढतायत. आपण पाहिलं मैदानावरती जुगलबंदी सुरू आहे आणि इथे सुद्धा जुगलबंदी. मंचावरती सुद्धा तेवढ्या ताकदी जुगलबंदी. पहा डिस्कशन सुरू आहे. अतिशय उत्तम दर्जा खेळ सुरू राहिला आहे. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. सिंगल रन्स कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर राहील आणि ती सुखरूप ही कंप्लीट केली जाईल. 1-1 दुहेरीने धावा जोडल्या जात आहेत. कमालीचा खेळ सुरू आहे. 2.5 बॉलचा खेळ संपला. 21 धावा ऑन बोर्ड. 21 धावा. क्रिकेटमध्ये जमवलेल्या धावा जर वाचवल्या ना तर तुम्हाला यश संपादन होतं. तसं आयुष्यामध्ये आलेला पैसा जर वाचवला तर तुम्ही धनिक आयुष्य भराल. मी 2 सामन्यामधला फरक सांगितला मगाशी. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. आता इथे मात्र क्षेत्ररक्षक स्ट्रेट टू फिल्डर
डबलचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग आणि थोड्याशा फंबलिंगला धावा बहाल केल्या जात आहेत. या धावा ज्या धावा मिळत आहेत ना, ह्या धावा उत्तरार्धामध्ये कळवे संघाला जाब विचारतील. कारण या मैदानानं एक एक दोन दोन धावा सुद्धा फार मोठ्या भल्या मोठ्या धावा इथे चीज झाल्या, पण कमीत कमी धावा सुद्धा इथे वाचल्या गेलेत. मागच्या 3 सामन्याचा आढावा घेतला तर तब्बल 34 धावा वाचल्या गेल्या, 25 धावा वाचल्या गेल्या, 44 धावा वाचल्या गेल्या. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 23 धावा. धाव फलकावरती लागते. धाव होऊ शकते. तुम्हाला आयुष्य सुंदर बनवण्यासाठी पहिल्यांदा विचार स्वच्छ ठेवावे लागतात. एक एक धावेसाठी धाव सुरू जरूर आहे. जिगरबाज मंडळींचं डिस्कशन ही जिगरबाज सुरू आहे. मैदानामध्ये खेळही तेवढ्या ताकदीचा सुरू आहे. त्याच्या उत्तम दर्जाच्या सर्वोत्तम स्पर्धा पाहतोय. तर दिनेश सर एक सूचना करतोय. प्रणय 11 गावदेवी मोहो आणि आई जगदंबा आई गावदेवी खानाव टॉस साठी संगणक येऊन थांबा. टॉस साठी येऊन थांबा. प्रणय 11 गावदेवी मोहो आणि आई जगदंबा आई गावदेवी 11 खानाव. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. यापुढील सगळे सामने 3 षटकांच्या रात्रीची नोंद घ्या. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण मात्र पाहतोय राज म्हात्रे. 2 बाद 23. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या रोखली आतापर्यंत. आता हे षटक खूप महत्वाचा निर्णय राहणार राज म्हात्रेचा. समीर आणि रोहित म्हात्रे मात्र क्रीजर उभे आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 31. एकविरा इव्हेंट्स संदेश शेळके आणि टीम पुन्हा एकदा अहोरात्र मेहनत घेत उत्तम कामगिरी केली जाते. त्यांचंही आपण करूया स्वागत. डीजे हंसिका दोन रन्स कंप्लीट पहिल्या बॉलवर. राजमात्रेच्या पहिल्या बॉलवर 2 धावा येत आहेत. इथून किती धावा जोडल्या जातील, इथून किती धावाचा टार्गेट सेट केला जाईल, हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा राहिला आहे. कारण 30-35 धावा इथे मित्रांनो चॅलेंजिंगच बनलेत. धावा किती बनतायत ही महत्त्वाची गोष्ट आहे. क्या बात. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. अखूट टप्प्याचा बॉलचा पुरेपूर वापर केला. येस लक्षात आलंच आमच्या ते एवढा वेळ थांबल्यानंतर की हा रिव्ह्यू येईल. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. मैदानामध्ये पाणी घेऊन जा. तर लक्ष्मीनगर महालक्ष्मीनगर सोसायटीचे आमचे काही पाहुणे संतोष शेडगे, लाला साहेब, संदीप कुताल साहेब असतील, माऊली डांगरे, त्यानंतर नंदू साहेब उपस्थित आहेत आणि बाळू जगताप या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. बंडू चितले साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि लाला बोरसे साहेब यांचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. राज म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर पुन्हा एकदा रोहित म्हात्रे. अखोट टप्प्याच्या बॉलला बॉटम हँडचा पॉवरफुल वापर केला आणि इथे मात्र बॅकफुटवर जावत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काय अफलातून फटका सजवलाय. आलाय धावांना बळ देणारा षटकार आलाय. 31 धावा. 31 या धावा आता हळूहळू आपला रंग भरायला लागलेत. मागचे 4 सामने मी वारंवार सांगतोय 25 वाचलेत, 34 वाचलेत, 44 वाचलेत. नवा इतिहास जर घडवायचा असेल ना तर कळवे संघाला मात्र गोट्या टीमला एक नवा पराक्रम दाखवावा लागेल.
हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला राहिलाय. एक नवा जुगाड मगाशी म्हटलं मी, जितूआई जिथे संघानं आज केला. टी शर्ट्स कमी राहिली, एक खेळाडू घरून आला, सरळ त्यानं जुगाड लावला आणि गावठी जुगाड काय असं दाखवला. आपल्या मूळ टी शर्ट उलट्या घातल्या आणि त्यानं व्हाईट बनवलं. क्या बात. मला पहिल्यांदा वाटला काहीतरी नवा खेळ आहे की काय, परंतु हा खेळ स्वतःला वाचवण्याचा पेनल्टी पासूनचा होता. ग्रेट दिमाग. हेच काहीतरी नवं करायचं असतं. हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफची सीमारेषा क्लिअर केली आहे. या धावा उत्तरार्धामध्ये गावदेवी कळवा संघाला चांगल्याच मागण्या ठरतील. काय अफलातून फटका सजवलाय. लॉंग ऑफची सीमारेषा सहज क्लिअर केली आणि राज मात्रेला या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 14 धावा पडल्या. असाच एक सामना पाहिला आपण शिवकर वर्सेस बेलवली. पहिल्या 4 षटकामध्ये धावांचा दुष्काळ पडला होता, परंतु अंतिम षटकामध्ये आकाश चोरगेनं तब्बल प्रेमला 28 धावा ठोकल्या आणि मग मात्र धावा लढण्याच्या लायक जमल्या आणि इथंही या धावा लढण्याच्या लायक बनल्यात, यात तीळ मात्र शंका नाहीये. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धामध्ये काही विशेष केलं जाईल का? रोहित मात्रे, वेल प्लेड. व्हाईट बॉलचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. षटक संपत नाहीये. राज मात्रेला 15 धावा पडत आहेत षटकामध्ये. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल 22 धावांनिशी रोहित मात्र खेळतोय. एक बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे सागर सर. वेट अँड वॉच. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बॉलवर धावा किती राहतील टार्गेट सेट करणार हा बॉल आहे. आयुष्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या पोरांना टार्गेट द्या काहीतरी. आखिरकार अंतिम बॉल मात्र हा राहिला डॉट बॉल. एकही धाव नाहीये, पण तरीही मी म्हणेन की सन्मानपूर्वक स्कोर राहिला. धावलकर धावा लागल्या तब्बल 38. जिंकण्यासाठी 24 बॉल 39 धावांची गरज आहे. आता 39 रनचा पाठलाग कसा केला जाईल? कलव्या टीमचा रवी मात्रे, कलव्या टीमचा प्रसाद आणि सगळ्यात मोठा गोट्या धावांचा पाठलाग कसा करेल की हरेश गावण टीम धावांचा पाठलाग रोकेल. उत्तरार्धामध्ये चेस मास्टरला आपण ऐकूया रॉक स्टार प्रवीण गायकर. तर नक्कीच इथे प्रयाग सिटीचे आमचे सर्व पदाधिकारी आणि विलासदादांचा इथे सन्मान होते. आपण पाहतोय मोठा पुष्पहार आणि दादांवर असलेलं प्रचंड प्रेम. मी प्रयाग सिटीचे सर्व सन्मानी पाहुणे दयानंद वाघमारे साहेब, भीमसेन जाधव, सुधाकर मोरे साहेब, अमोल जाधव, प्रदीप मोहिते, मोहन साहेब असतील, शिवाजी मिसाळ, प्रयाग सिटीचे आमचे संतोष साहेब आहेत, सचिन यादव, विलास पवार असतील, अर्नित जाधव, बंड्याबाई आणि राहुल मोरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्माननीय विलासदादा फडके आमचे या स्पर्धेचे प्रणेते आणि त्यांचा आपण पाहतो एक मोठा पुष्पहार आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी ही सर्व पाहुणे मंडळी. नक्कीच आज तर नक्कीच आज शेखर साळके साहेब आम्हाला शेळके सांगतात का आज क्रिकेट सामने नसून प्रचार सभेची आठवण झाली. मित्रांनो, विलासदादा एक असं व्यक्तिमत्व आहे, निस्वार्थी या शब्दाचा अर्थ, कारण अशा व्यक्ती सोबत आपण सर्वजण जोडलेत, त्यांना समाजाविषयी तळमळ आहे. विलासदादा फडके म्हणजे वाद नाही संवाद आहेत, प्रश्न नाही पण उत्तर आहेत. विलासदादा म्हणजे हिंसा नाही पण धमक आहेत. आणि आज पाहतोय आज त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी ही मंडळी. विलासदादा फडके यांच्या महान समाज कार्याला आपण सलाम करतोय. तर महेंद्र दादांच्या शुभ हस्ते सर्व प्रयाग सिटीचे मान्यवर दयानंद वाघमारे साहेब, भीमसेन जाधव साहेब, सुधाकर जिमोरे, अमोल जाधव, प्रदीप मोहिते, मोहन साहेब उपस्थित आहेत, शिवाजी मिसाळ, सन्माननीय संतोष आवडे साहेब, सचिन यादव, विलास पवार, अर्नित जाधव, बंड्याबाई, राहुल मोरे यांचा आम्ही सन्मान घेतो. दोन्ही संघनायक शेखर शेळके साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय, कारण आता ओपिनियनकडे वळणार नाही. शेखर शेळके साहेब या जरा टॉस फक्त तुमच्या हस्ते करून जा. आम्हाला माहिती आहे तुम्ही बराच वेळ काढून आलात आज. सागर नैना प्रकल्पासाठी ज्यांनी पहिला
दमदार योगदान दिला आणि आज आपण विधानसभेमध्ये भरपूर प्रश्न मांडले जातात आणि आज त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दमदार नेतृत्व. तर खानावचे संघनायक लास्ट कॉल आहे. खानाव टीम कॅप्टन आपण ऑफलाईन टॉस करतो कारण आता मॅच कडे फोकस करतोय. नैना संघर्ष समिती वामन शेठ आपल्या मनापासून धन्यवाद. महादेव शेळके असतील असा संघर्ष लढा सुरू ठेवा समाजाचा आपण देणं लागतो या उक्तीचे. तर सर्व प्रयाग सिटी खानावचे कॅप्टन लास्ट कॉल आहे. 3 षटकांचे सामने आणि इथून सामने किती षटकांचे असतील हे मॅनेजमेंट आम्हाला कळवेल. तर आमचे सन्माननीय पाहुणे आम्ही जरूर पाहतो. विष्णू फुलोरे साहेब महेंद्रदादांना विनंती करेन आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव शंभू बैलाचे मालक योगेशजी फुलोरे साहेब भोकरपाडा या दोन्ही मान्यवरांचा सन्मान होईल. शेखर शेळके साहेब आपण टॉस करून घ्या कारण आता ओपिनियन घेणं अभिप्राय ठरणार नाही. मी विनंती करेन. तर टॉस होते. कॉल आहे ग्रामस्थ मंडल चषक आणि एका बाजूला साई स्टार वीगर सुंदरम डिजिटल स्वॅन आम्ही पाहतो. प्रवीण पाटील उद्योजक खानाव यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. तुळशीराम डांगरकर प्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट केवाळे या मॅचचा आनंद घेतात त्यांचं सहर्ष स्वागत. तर टॉस होतोय. यस कॉल येईल मो जेडपी सदस्य कॉल आणि यस टॉस जिंकलाय खानाव. डिसिजन लगेच कळवा. यस नेक्स्ट मॅच 3 षटकांचा आहे. फिल्डिंग साठी रेडी राहा. तर सन्माननीय विष्णू फुलोरे साहेब योगेशजी फुलोरे साहेब भोकरपाडा आपलं मनापासून धन्यवाद. त्यानंतर मी महेंद्र दादांना विनंती करेन का आपण महालक्ष्मी नगर सोसायटीचे मान्यवर संतोषजी शेडके असतील. त्यानंतर लाला साहेब आहेत, संदीप कुताळ साहेब आहेत, माऊली डांगरे साहेब, बंडू चितले साहेब आणि बाळू जगताप या सर्व मान्यवरांना विनंती करेन. महालक्ष्मी नगर सोसायटी अतिथी देवभाव महालक्ष्मी नगर सोसायटीचे सर्व आमचे पाहुणे या आपण. संतोष शेडगे, लाला बोरसे, संदीप कुताळ, माऊली डांगरे, बंडू चितले आणि बाळू जगताप यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतोय. विश्वासजी दिनकर हरड प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतोय. लाईन आली मध्ये गेला तर तरुणांच्या आवडतीचं शॉप आपण पाहतोय जे विश्वासजी हरड प्रसिद्ध उद्योजक आहेत. स्टाईल स्टुडिओचे ओनर्स या आपण. विश्वासजी हरड साहेब आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. ग्रुप ए मॅच आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत लगेचच. यस कंटिन्यू प्रवीण. हो थँक्यू सागर. अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती. शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती राजा कसा असावा जसा राजा माझा शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. तो चलते मैच की तरफ. सुपर 12 का आखिरी मैच 24 गेंदों में जीतने के लिए 39 रनों का लक्ष्य है यहाँ पर कलवी टीम के खिलाफ. पहली गेंद के ऊपर बढ़िया शॉट घुटने टेक और इस सिक्सर को देख सीमा रेखा पार. दैट्स अ कड़ाकी चरण. सुद्धा इथे सन्मान होईल. त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. विजयजी नाणे साहेब G24 तास पत्रकार धन्यवाद. कमाल का स्ट्रोक सुशांत मोकल के बल्ले से. इस बार भी फुल टॉस. इस बार आउट ऑफ पार्क. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा जाणून घे या जगात जो कोणी आम्हाला नडेल तो डायरेक्ट ढगात आणि ढगात लाइटिंग लावणारा षटकार. मोकल उर्फ गोटिया रायगढ़ भूषण सम्मानित एक इकलौता खिलाड़ी है. संयमी और शांत स्वभाव की ये खिलाड़ी है और क्या बढ़िया बल्लेबाजी इनके बल्ले से. टारगेट छोटा है 39 का लेकिन ये टारगेट जीतुआ 11 जीते टीम को छोटा नहीं समझना चाहिए. 21 बचाए गए इस मैदान के ऊपर, 24 बचाए गए और 32 भी बचाए गए. बाहरी किनारा बल्ले का फर्स्ट स्लिप के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार. 2 छक्कों के बाद 4.
के आंखों के ऊपर गॉगल जो देख रहे सुशांत मोकल के, कई दर्शक ऐसे सोच रहे हैं कि गॉगल हमें कहाँ मिलेगी, यूं ही नहीं मिलती। लगभग 8,500-9 हजार इसकी प्राइस है, लेकिन ये मिलने के लिए बहुत कुछ करना पड़ता है। शायद यूएसए से ये गॉगल भी मंगवानी पड़ती है, मिलती नहीं। यहाँ पर आप किसी भी स्पोर्ट्स शॉप पर जाओ। बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी का प्रदर्शन, तो 6 के बाद 4 आते हुए इस बार भी बड़ा शॉट खेला है, लेकिन सीधा खिलाड़ी थे मौजूद, उनके पहुंच पे नहीं है गेंद, सीमा रेखा पार 6 रन। बल्लेबाजी का प्रदर्शन, पहली 4 गेंदों में 22 रन ठोके सुशांत मोकल के बल्लेबाजी का ये दमदार प्रदर्शन। आज व्हाइट जर्सी में आपको नजर आती हुई टीम जीतवाई 11 जीते, जिन्होंने दमदार प्रदर्शन दिया था हरीश कावन के ऊपर। ये काउंटर अटैक नहीं कुछ अच्छे लग रहे, एक बड़ा खिलाड़ी हरीश कावन, 2 खिलाड़ियों के बीच में लड़ाई, ऑन साइड में मोड़ दिया है फील्डर, और इस बार अच्छी फील्डिंग नजर आती हुई मिड विकेट के रीजन में, बाउंड्री के नजदीक गेंद को रोक के फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। दोनों भी टीमें अगर बात करेंगे सागर, ये पेन तालुका की दोनों भी टीमें, और दोनों भी टीमों की बात करेंगे तो निश्चित एक दूसरे के सामने काफी अच्छा क्रिकेट खेलती है। थोड़े से इंजर्ड है खिलाड़ी, रिलीज पे अगर होगा तो लेकर जाइए। जॉब से डायरेक्ट आए थे और उसके वजह से थोड़ी सी घाई गड़बड़ी थे, थोड़े से फिसले, उसके वजह से उन्हें दिक्कतें पैदा हुई। दोनों भी ताकतवर टीमें इस मैदान के ऊपर खेल रही है। जबरदस्त यहां पर क्रिकेट नजर आता हुआ। आज बिगर क्रिकेटनंतर आपण पाहू शकाल राजकीय क्षेत्र असू द्या, आमचे विलास शेठ फडके असू द्या, साहेबांनी नेहमीच दमदार कार्य केलंय आणि आज क्रिकेट क्षेत्रासोबत धावा झाल्या त्या 23, 16 धावांची गरज। तर आपण पाहू शकाल मित्रांनो, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, बादल सर्जा, राजा बैलाचे मालक दादा सरकार, महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरनाथ शेठ फडके साहेब, विगर हायस्कूलचे चेअरमॅन दादा सरकार यांचं हे गाव। आणि आज आपण पाहू शकाल 6699 बाबा ब्रँड, धनंजय शेठ पाटील चिपले, धनेश्वर कोपरोली, शैलेश शेठ पाटील मिसाईल ग्रुप, त्यांच्या समेत आपण पप्याभाऊ फडके, संदेश भाई, दादा सरकार यांचेही सहर्ष स्वागत करूया। आणि विद्यमान सरपंच नावे ग्रामपंचायत अर्थातच गोट्याभाई विजेंद्र पाटिल, आपलं ही सहर्ष स्वागत। तो पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने 23, यानी कि 18 गेंदे, और जीतने के लिए चाहिए 16 रनों की जरूरत। थँक्यू व्हेरी मच। तर या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूचे पुरस्कर्ते होते, ते सन्माननीय उद्योजक अलंकारजी धर्णेकर साहेब अकुर्ले यांचा आम्ही आदर तिथे सन्मान करतो। मी सचिन फडके यांना विनंती करेन, आमचे संयोजक आयोजक आपण अलंकारजी धर्णेकर अकुर्लेचे उद्योजक चेंडूचे पुरस्कर्ते, त्यांचा धन्यवाद देतो। आणि गुरुनाथ मस्कर साहेब अकुर्ले या दोन्ही मान्यवरांचा आपण आदर तिथे सन्मान करतो। खानाव टीम तुमचा डिसिजन कळवा, फिल्डिंग असेल तर बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबा, या सूचना आम्ही देतो। यस, वळूया आपण मैच कडे। यस प्रवीण, कंटिन्यू। यस थैंक यू सागर। बिल्कुल 18 गेंदों में चाहिए 16 रनों की जरूरत। यहाँ पर आखिरी जो 3 ओवर बचे, उनमें से 3 ओवर में अगर किसी एक गेंदबाज ने सटीक गेंदबाजी कर लेते, फिर विकेट लेने में कामयाब रहते, तो निश्चित तौर पर यहाँ पर पलटवार कर सकती है। जैसे एक राजा की ताकत उसके शक्तिशाली भुजाओं में होती है, ब्राह्मण की ताकत उसके आध्यात्मिक ज्ञान में होती है, वैसे एक खिलाड़ी की ताकत उसके मेहनत से और उसके मैदान में होती है। 18 में चाहिए 16, 2 ओवर या फिर 1 आध ओवर ऐसा चाहिए कि जहां पर जीतवाई 11 जीते, इस मुकाबले में कमबैक कर सके। नांदगांव की जगह इनको एंट्री मिली थी और वाइल्ड कार्ड एंट्री का फायदा लेते हुए सुपर 12 में टीम क्वालिफाई हो चुकी है। तो जड़ में डालने का प्रयास, ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, स्क्वायर लेग का खिलाड़ी लगभग 30 सर्कल के भीतर गेंद को रोके, और ये भाग मिलकर भाग, गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन तेजी के साथ सुशांत मोकल और राज मात्रे ने ये रन चुराए। राज मात्रे उभरे कब से,
खास करके मेरे ख्याल से, मेरे अंदाज से तो लगभग उन्होंने जो शिवाजी नगर की टूर्नामेंट खेली थी वो लगभग 3 या 4 नंबर पर आ रहे थे, लेकिन वो ऐसे कमाल का परफॉर्मेंस दे रहे थे ना कि उस किरण ने तूफान मचा दिया था। एक ऐसे दमदार खिलाड़ी है, 19 साल के युवा खिलाड़ी है, अंडर 19 की ये खिलाड़ी है, क्या दमदार क्रिकेट खेलते हैं। लेकिन इस बार चलिए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25, जीतने के लिए 16 गेंदे और चाहिए 14 रनों की जरूरत। परिवर्तन से डरना और संघर्ष से कतराना ये मनुष्य की सबसे बड़ी कायरता जानी जाती है। बोलो तैयार रुपेश। इस बार अच्छी गेंद थी, ऑन साइड में मोड़ने का प्रयास, एक रन जरूर पूरा, एक के साथ छोर जरूर बदलेंगे दोनों बल्लेबाज। स्ट्राइक यहां पर रोटेशन की 1 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचा है 26, बची हुई 15 गेंदे और चाहिए 13 रनों की आवश्यकता। बड़ा लक्ष्य प्राप्त करने के लिए बस एक ऐसा मजबूत सोच होनी चाहिए कि अगर आप खुद में मजबूत हैं तो असफलता आपका कुछ नहीं बिगाड़ सकती, क्योंकि संघर्ष और धैर्य आपको बड़ी मंजिल जरूर दे सकते हैं। 15 गेंदे 13 की जरूरत, बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 26 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। ओ कैच की मांग, क्या इस विकेट के साथ यहां पर पलटवार करेगी टीम जीतवा 11 जीते। ओवर नंबर दूसरा समाप्त, जो साझेदारी बन रही थी उसी साझेदारी को तोड़ा, माफ कीजिएगा 4 गेंदें समाप्त हो चुकी इस ओवर की, यानी कि इस विकेट के साथ कहीं ना कहीं क्या पलटवार करेगी, क्योंकि आने वाली 14 गेंदें और चाहिए 13। क्या बात आहे, जरा डीजे होऊन जा त्यांचे एक गाणं विलासदादाचं, बघा किती आनंद घेत आहेत, ते देखील खुश आहेत। वाह, थैंक यू थैंक यू। ये सभी नाच रहे, लेकिन सबसे ज्यादा खतरनाक पिपी के सुपुत्र प्रज्ञेश, ये सबसे खतरनाक अंदाज में नजर आ रहे थे। तो चलिए यहां पर चलेंगे मैच की तरफ, बोलो तैयार। और इस बार अच्छी गेंद थी प्रसाद पाटिल के लिए, कलवे टीम के जबरदस्त खिलाड़ी है, खास करके रायगढ़ प्रीमियर लीग फिर पेन प्रीमियर लीग ऐसी बड़ी टूर्नामेंट खेली जाती है तो प्रसाद पाटिल का दमदार परफॉर्मेंस रहता है। सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से टीम का टोटल स्कोर है 27 रन। शेखर भाई शेलके इनका आगमन हो चुका है, और खास करके इनका जो अगर बात करेंगे दोस्तों, शेखर भाई नैना के विरुद्ध आवाज उठाने वाले पहले ऐसे व्यक्तिमत्व है कि आज विधानसभा में भी इसकी गूंज सुनाई देती है। और नीचे हमारे शेखर भाई शेलके, और इस बार विकेट, मैच में आएगा मजा। शेखर शेट्टा इनकी ओर से सागर भाई आपके लिए 500 और हमारे लिए 500 ग्राम का स्वागत है भाई। या चिंचवलीच्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान लाभलंय आणि उपसभापती आणि शेतकरी कामगार पक्षाची मुलूक मैदानी तोप। मित्रांनो, आडी अडचणीमध्ये एवढंच नाहीये की गोरगरीब ज्याला जॉब नसेल हक्कानं तुम्ही राजेश किरणला कॉल करा, नाही तुम्हाला जॉब भेटला तर तुम्ही विचारच सोडून द्या, असं दमदार नेतृत्व। एका रात्री तर मला वाटतं ऍक्सिडेंट झाला होता काहीतरी, आणि सुकापूरला श्री हॉस्पिटल तिथे कुणीतरी एका
मतलब एक कन्या होती किंवा मुलगा होता, त्याला तिथं आणून सोडलं होतं आणि जाधव होती आय थिंक तिचा आडनाव, परंतु तिचा खर्च अख्खा राजेश केनी यांनी केला. कारण ते सदस्य आहेत, त्यांना माहितीये जनसेवा हीच माझी ईश्वर सेवा. आणि आज जनतेच्या माध्यमातून ज्यांना नेहमीच सातत्याने दमदार योगदान दिलं जातं ते आमचे राजेश केनी साहेब. आपलं आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यस, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत मित्रांनो, आणि त्याच्याच माध्यमातून आज या समाजासाठी जे आम्हाला दमदार योगदान लाभलंय ते राजेश केनी साहेब. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेहमीच न झुकणारा न हुकणारा असा दानशूर आणि दमदार नेता म्हणजेच राजेश केनी साहेब. आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो. बोलो तैयार. आप ट्रैकर की बॉल, मिस टाइमिंग जरूर है, बॉलर गेंद के नीचे, लेकिन मुश्किल राउंड के लिए तब तक दूसरे की कोशिश जरूर यहाँ पर की जाएगी. 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर यहाँ पर पहुंच चुका है फिलहाल 29. 11 गेंदे 10 रनों की जरूरत. यहाँ पर अगर कम से कम इस ओवर में 3 या 4 रन भी देते हैं तो मैच में बिल्कुल आपको मजा आएगा. लेकिन देखेंगे कि जिसने भी खुद को मैदान में किया है खर्च, दुनिया ने उसी को गूगल पे किया है सर्च. कि मेहनत की चाबी से सफलता का ताला जरूर खुलता है, लेकिन आपको ऐसी मेहनत करनी पड़ेगी कि जहां पर आपको जीतने की आदत हो जाए. 11 गेंदे 10 की जरूरत. सौरभ बॉलिंग मार पर, सामने बल्लेबाज सुशांत मुकल, रायगढ़ भूषण. तो शॉट पिच लाइन की बॉल जरूर थी, इस बार अपर कट खेलना चाहते थे लेकिन चलिए मौका नहीं मिला. डॉट बॉल की समाप्ती. राजेश केनी साहेबांना कधी कमी आखू नका मित्रांनो, कारण नेहमी आम्ही सांगत असतो की 5 रुपयाचा पेन म्हणजे 5 रुपयाला नाही, तो 5 रुपयाचा पेन 5 करोडचा चेक लिहिण्यासाठी काम येतो. म्हणून राजेश केनी साहेबांना कधी कमी आखू नका, क्योंकि प्रत्येकाच्या वेळेला हक्कानं धावून जाणारा माणूस विलास शेट्टी, राजेश शेट्टी यांना आपण पाहताय. तो चलिए इस बार छोड़ दिया था इस गेंद को ऑफ स्टंप से काफी बाहर. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रास में बढ़ोतरी. 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 30. जीतने के लिए 10 गेंदे और अभी भी यहाँ पर 9 रनों की जरूरत. पीपी भाई, उम्मीद के बिना डर नहीं होता और डर के बिना उम्मीद नहीं होती, क्योंकि जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. मैदान में जिंदा वही है जिसके हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा है. बोलो तैयार. इस बार अच्छा शॉट, बैकफुट पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, सीमा रेखा पार. अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे. दैट्स इट, 6 रन. मिलेंगे रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 2 विकेट के नुकसान के ऊपर 34 यानी कि 9 गेंदे 5 रनों की आवश्यकता है. बोलो तैयार. सुशांत मुकल की ताबड़तोड़ बल्लेबाजी. 12 में 32. हाफ ट्रैकर की बॉल डीप स्क्वायर की तरफ खेला हुआ स्ट्रोक फील्डर वहां पर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 35. 8 गेंदों में जीतने के लिए चाहिए 4 रनों की जरूरत. जो चीज आपको चैलेंज करती है ना, वो चीज आपको चेंज भी कर सकती है, क्योंकि यहाँ पर जब वो करवट लेता है ना, तब बाजी नहीं पूरा खेल पलट जाता है. नहीं कुछ कहा जा सकता कि ये खेल है, कि ऐसा नहीं है कि 8 बॉल में 4 कल भी टीम को चाहिए, लेकिन यहाँ पर 1 आध 2 3 गेंदें एक ऐसी होगी
जितवा 11 जीती टीम के पास कि जहां पर पूरी तरीके से पलटवार कर सकती है, लेकिन मुश्किल है, जरा मुश्किलों से भाग जाना आसान नहीं होता। इस कठिन परिस्थितियों में अपने आप को साबित करना है। बोलो तैयार। मिस टाइमिंग है लेकिन सीधा गेंद कैप में और सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार। 6 रन और इसी के साथ यह मैच जीता टीम कलवे। हार्दिक अभिनंदन।